विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रामधून जरांगे पाटलांनी शांतता रॅली ही सोलापुरामधून सुरुवात केली आणि त्यामध्ये ते बोलत असताना कधीही भाषेचा संयम त्यांनी तोलू दिला नाही, त्यांनी ढळू दिला नाही आणि त्यामध्ये त्याने 4 ते 5 असे मुद्दे मांडलेले आहेत। ते मुद्दे सर्वसामान्य जनतेला पटतात आणि त्यांनी समाचार पण घेतलेले भरपूर राणेंचा, भुजबळांचा आणि दरेकरांचा आणि खास करून फडणवीसांचा। त्यांनी सांगून टाकले स्पष्ट की आम्ही फडणवीसांच्या विरोधामध्ये काय गेलो, कारण काय आहेत। अंधभक्तांनी गुण गाऊ नका की शरद पवारांचा माणूस आणि हा, तर त्यावरती पण त्यांनी बोललेले आहेत। बघा, झालं असं, सोलापूरमध्ये रॅली झाली आणि शिवाजी चौकामध्ये यांची सभा होती। त्या सभेला लहान लहान पावसामध्ये भरपूर लोक जमले होते। अंदाजे पाहिल तिकडे आणि चोहीकडे ही जनता होती। यामध्ये फक्त मराठाच नव्हते, यामध्ये सोलापूरमधील दलित बांधव, त्यानंतर मुस्लिम बांधव आणि मराठा समाज हा पूर्णपणे तिहेरी या ठिकाणी जमा होता। ह्या गर्दीमधून शिवरायाच्या घोषणा व्हायच्या, बाबासाहेबांच्याही घोषणा व्हायच्या आणि हा फक्त एक जातीय संघर्ष नसून, हा पक्ष एक आरक्षणाचा संघर्ष नसून, या ठिकाणी सर्व जाती धर्म हे मराठ्यांना सपोर्ट करतात। आणि यामध्येच पाटलांनी काही मुद्दे मांडले, ते मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत। मुद्दा नंबर 1, फडणवीसांच्या विरोधामध्ये आम्ही का गेलो, कारण सराटी आंतरवाले या ठिकाणी ज्यावेळेस लाठीचार्ज झाला आणि त्या ठिकाणी गोळीबार झाला, त्यावेळेस आंदोलनकर्त्याविषयी किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती ही फडणवीसांनी दाखवली नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी यांची बाजू न घेता त्यांनी बाजू ही पोलिसांची घेतली। आमच्या लोकांना, माय माऊलींना असं मारलं, डोके फोडले, अशा गोळ्या घातल्या, तिथं टाके सुद्धा घालता आले नाहीत आणि ते गोळ्या बाहेर सुद्धा काढता आल्या नाहीत। हे स्टेटमेंट आहे पाटलांचं, म्हणून आम्ही हे फडणवीसांच्या विरोधामध्ये गेलो, त्याच्या विरोधामध्ये सध्या बोलत आहे आणि सर्व षडयंत्र तोच करतोय, हे वाक्य हे जरांगे पाटलांचं आहे। त्यावेळेस हे सांगितले की पूर्वी म्हणायचे शिंदेचा माणूस, आता म्हणतात शरद पवारांचा माणूस, नेमकं मी हाय कुणाचा हे मलाच कळणार म्हणलं। आणि ते हे बोलतात मी फक्त जनतेचा आहे, मी फक्त समाजाचा आहे आणि मी कोणाला मॅनेज होत नाही, म्हणून ह्या सर्व गोष्टी पाठीमागे लावायचा हे प्रयत्न करतात, असे त्या ठिकाणी पाटलांना बोललेलं आहे। आणि त्यानंतर बाजू येते किंवा वेळ येते ती म्हणजे राणे कुटुंबियांची। आता राणे कुटुंबीय नेहमी बघा, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची जरांगे पाटलांना बोललं नाही, स्टेटमेंट केलं नाही आणि त्यांच्याविषयी कोणी काहीही न बोलता ते उठसूट हे पाटलावरती किंवा आरक्षणावरती किंवा कोणत्याही विषयावरती ते आपलं नाक खुपसायचं काम करतात। अशा वेळेस पाटलांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही सन्मानपूर्वक बघतो, तर तुमचं हे योगदान आरक्षणामध्ये आहे, तुम्हाला आम्ही दादा म्हणतो, तुम्हाला सन्मानपूर्वक आता सांगत आहे, तुमचं हे बोलणं थांबवा। आणि त्यात तरी वाक्य सांगितलं की राणे हे काय म्हणाले नेमकं, की आमच्या देवेंद्रजीच्या तुम्ही वाटेला लागू नका, तर तुम्ही त्याच्यावरती तुम्ही टीका करू नका। त्यावेळेस ते बोलले देवेंद्रजी तुमचे सगळे सोयरे आहेत का, आणि तुमचे देवेंद्रजी सगळे सोयरे कसे होतील एक रात्रीमधून एक, तुमचे सगळे सोयरे हे मराठे होऊ शकत नाहीत, तुम्ही बाजू आमची घेत नाही, तुम्ही आमची बाजू मांडत नाही आणि तुमचे एका रात्रीमध्ये देवेंद्र फडणवीस सगळे सोयरे कसे होतात याचं उत्तर सांगा। या ठिकाणी पाटील बरसले आणि जर नेक्स्ट टाइम जर त्यांनी चुका केल्या किंवा टीका केल्या तर तुम्हाला सुद्धा सोडणार नाही, हे पण त्यांचं वाक्य। आणि ते परत वाक्य बोलले होते, तुम्ही इथं जायचं सोडून द्या, तुम्हाला तुमच्या कोकणात सुद्धा फिरू देणार नाही, हे परत त्यांनी बोलून दाखवलं। आणि एवढं असताना जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये टीका झाली नाही, हे नवलच। या ठिकाणी जरांगे पाटलांनी सांगितलं ज्या ज्या मतदारसंघामध्ये भुजबळ जाईल त्या त्या मतदारसंघामधील माणसांना पाडायचं, ते देवेंद्रजी घेऊन जाऊ ना कोणी घेऊन जाऊ, ज्या मतदारसंघामध्ये हा भुजबळ फिरेल त्या मतदारसंघातील उमेदवाराला पाडायचं, त्या ठिकाणी हे बोलले होते। आणि खास करून ह्या विधानसभेला नेमकं पाडायचं आहे की उमेदवार द्यायचे हे आपण बघूया। आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये फक्त मराठा समाज नसणार आहे, त्यासोबतच दलित समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, जे लोक वंचित आहेत
त्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे की ते सर्वच या निवडणुकीला उभा राहतील. आणि अशा ठिकाणी कोणीतरी खाऊन ओरडलं की वंचितचे सर्व अध्यक्ष जे आहेत आंबेडकर साहेब ते फिरत आहेत, ते सांगत आहेत. त्याविषयी ते बोलले होते की आंबेडकर साहेब मला एका वेळेस बोलले होते की जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस आहे. परत तेच म्हणतात जरांगे पाटील हे फडणवीसांचे माणसं आहेत. आम्ही कुणाचं हे माणसं नको. आपण आंबेडकरांनी आमच्याकडे फोकस न करता आपल्या जातीमध्ये लोक आपल्या पाठीमागे किती आहेत हे बघावं. तरी हे पण एक लहानशी गोष्ट सांगितलं होतं. आता ह्या ठिकाणी विषय असा येतो, जी लढाई आरक्षणाची होती ती लढाई शासन का जिंकू देत नाही, म्हणजे मराठ्यांना आरक्षण का देत नाही, त्याने हे पण सांगितलं. त्यांनी हे सांगितलं की जर हे लोक तर शाणे झाले, शिकले, जे लोक आता आरक्षणापायी शिक्षित नाहीत किंवा तो समाज पुढे नाही, ते फक्त यांच्या चटया उठण्याच्या कामाला येतील, म्हणून या ठिकाणी आरक्षण मिळत नाही असं त्याने बोललेलं आहे. पण एकूणच जरांगे पाटलांनी काय बोललेलं आहे तुम्ही एक वेळेस बघून घ्या. जावाने याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतोय, तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला, मग लय अवघड होईल. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही. तुमचा कस काय, तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघं, तुमचं नातं एका रात्रीत जुळलं कस काय, तुमचा कस काय, तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पारडा म्हणून समजायचं. मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कचकतच असतो आपला. मग पहिल्यांदा जरी नुसतं म्हणलो होतो पाडा, मी एकदा पाडा म्हणलो बरं का, तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडो. मला कुठे भेटलं की मुसलमान पाडो, एवढी बार म्हणलं पाडो तो पाडो, द्या पाडो सगळ्या. कारण मग आपलं तसंच असतं. मग हिंदीचं मग जमत नाही बरं का. मी शिकवतो हिंदी, कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. आता तुमचं काय चाललंय, किंचित मराठ्याच्या डायरेक्ट नाही, त्याचं नावच मी घेत नाही. त्यांची वळवळ काय असते तर त्यांना कळालेली. आता मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं, मनोज जरांगेच्या म्हणत नाही मी कवाच, मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा ही कचका कळालेला आहे सगळ्याला. बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ, मुकादम टोळे मुकादम त्यो, आणि त्यांनी 550 गोळा केले तर ते माझ्या विरोधात बोलत. अरे तुम्ही एक माय बापावर एक विचार करा, अरे म्या यांचं केलंय का इतके माझ्या विरोधात बोलत आहेत, तुटून पडलेत. बरं ते झालं यांनी तिसरी टोळी तयार केली. ते आता डाको माको नाही का देव दहीहंडी, डाको मको देव एवढा दिसतो बा देव, एवढाच आहे. माय आता जवळ भाक्याला माया गुडघ्या वाटीलाच लागतो का गाणू.